सुदर्शन चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील मौजे खोजनवाडी येथे महात्मा बसवेश्वर यांची 893वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। येथील अक्क महादेवी महिला मंडळाकडून पाळणा कार्यक्रम घेण्यात आला। त्यात जयश्री मठपती, जयश्री संथी, संगीता बडकुंद्री, महादेवी कराजणगी, महादेवी बुरलट्टी, सिंधुताई जैन, बौरामा हिप्परगी असे अनेक शरणींनी सहभाग घेतला। एम.जी. कराजणगी सर व संगमेश हिप्परगी बसव तज्ञ व वाचना अमृताने सर्वांना प्रबोधन केले। येथील राष्ट्रीय बसव दलाकडून सकाळी महात्मा बसवेश्वर पूजा वृत्त, दुपारी विविध स्पर्धा घेण्यात आल्या। बसव मंडपापुढील बसवेश्वर सर्कलमधील षटस्थल बसव ध्वजारोहण शरण तुकाराम शिवनोर यांच्या शुभहस्ते करून दलितोद्धारक बसवेश्वराचे प्रतिमेसह भव्य मिरवणुकीस चालना देण्यात आली। कर्नाटक राज्याची राजधानी बेंगळुरू येथील बसव धर्मपीठाचे परमपूज्य चणबसवानंद महास्वामीजींच्या नेतृत्वाखाली दिव्य भव्य मिरवणूक सर्कल पासून हरळय्या गल्ली, कल्याणम्मा गल्ली, काराजणकी रस्त्यावरून बसवेश्वर मंदिरापर्यंत येत असताना एक लिंगायत कोटी लिंगायत बसवदलाची व्यक्ती, देशाची भक्ती, कल्याण राज्य बांधूया, सौख्याने नांदूया अशा जयघोषाने सर्व परिसर दुमदुमून गेला। श्री गुरु बसव लिंगाय नमः हा मंत्र पठण करत होते। वचन साहित्य डोक्यावर घेऊन अनेक महिला भक्तीने सहभागी झाल्या होत्या। ममदापूरचे प्राणी व पक्षीचे वेशधारी व स्त्री कुलोद्धारक बसवेश्वर आणि अक्क महादेवीचा जिवंत देखावा मिरवणुकीचे आकर्षण ठरले। हुल्लोळी बँजो पार्टीच्या गायन तालावर अनेक शरणी नाचत होते। बसव पीठावरील कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक एम.जी. कराजणगी सर यांनी केले। परमपूज्य चणबसवानंद महास्वामीजी आपल्या प्रवचनात म्हणाले, बसव तत्व जागतिक पातळीवर कानाकोपऱ्याला पोहोचले आहे। बसव जयंती खेडेगावातील एक दलित वस्तीपासून युनोच्या म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ऑफिसपर्यंत साजरा होत असलेला दिसतो। शेवटी मंगलगीताने कार्यक्रमाचा समारोप केल्यानंतर हजारो शरणी सामूहिक महाप्रसादाचा आस्वाद घेतला। टीव्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चटर्की यांचा हा ग्राउंड रिपोर्ट। आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।